अर्धा तास झाला हा काऊ इथेच बसून आहे. काय करतोय तेच काय मला कळत नाही. खाली मोमम टाकलं होतं ते खाल्लं नाही त्याने आणि आता ते एक्झॉस्ट फॅन चालू आहे त्याने त्याचे पंख उडत आहेत, पाठची शेपूट उडते. तरी पण इथेच बसून आहे. काय शोधतोय आणि काय करतोय ते त्याचंच त्याला माहिती. बरं खायला दिलं होतं, पुरणपोळी दिली, थोडीशी चपाती दिली, भात दिला, ते नको आहे. थोडंसं चोच मारली नि पळाला. हा शेपूट उडते बघ पंख्याच्या हवेने. पळ आता. हा जवळजवळ गेले 2 तास आहे इथे, जायचं नावच घेत नाहीये. मला कळेना हा वरती बसून काय बघतोय. एक्झॉस्ट फॅन चालू आहे त्याच्यामुळे त्याची शेपूट हलते आणि हा कशासाठी बसलाय. मी इथे धुवायला घेतलं तेव्हा तो उडाला आणि पुन्हा येऊन बसलाय. कधी खालच्या ग्रिलच्या तारेवर बसतो, कधी मधल्या, तर कधी वरती, असं त्याचं चालू आहे. मी म्हटलं याचं काय चाललंय. नंतर माझ्या आता लक्षात आलं की त्याला फॅनची हवा मिळते. एक्झॉस्ट फॅन चालू आहे ना, त्याची हवा मिळते त्याला, म्हणून तो हवा घेत बसलाय. कावळे किती हुशार असतात त्याचं प्रात्यक्षिक त्याने दाखवलं. आपण फक्त ऐकलं होतं कावळे खूप हुशार असतात, पण हे प्रत्यक्ष पाहिलं मी किती हुशार असतात ते. इथे खाऊ ठेवलाय त्याला भातू, त्याला फक्त चोचाच मारली पण हवा घेतोय. घे घे बघू घे. मी फॅन काय बंद नाही करत हा तुझ्यासाठी. घे. काय सांगतोयस, पंखा चालू करू? पंखा चालू करू तुझ्यासाठी? हो हो हो, शाणा कसा बघतोय एका डोळ्याने. पंखा चालू कर म्हणतोय. हो का, मग लाईट बिल कोण भरणार आहे? तुझ्या पप्पाला सांगणार लाईट बिल भरायला? हो का, पंखा चालू करू तुझ्यासाठी? काव काव करून सांगतोय पंखा बंद केला, तसा सांगतोय पंखा चालू कर म्हणून. आता बंद केलाय मी, संध्याकाळी चालू करणारा. बघू नकोस एका डोळ्याने. जा उडून तिकडे झाडात जाऊन बस, तिथे थंडावा मिळेल तुला. जा. कावलं म्हटलं झाडात जाऊन बस, तसा तो गेला, पंखा बंद केला. मी त्याला कळलं आता मम्मी पंखा नाही चालू करणार आहे, तसा पळाला. खाल्लं त्याने भात आणि पळाला.